आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. सॉरी मॅडम, मला तसं नव्हतं म्हणायचं. एक्स्ट्रीमली सॉरी. पण मॅडम, समोरच्याच्या मनात काही काळं वैरं असेल तर त्याला स्वानंदी तरी काय करणार? ती पडली साधी बोळी. तिला असं वाटतं आपल्यासारखं सगळं जग आहे साधं बोळ. असं नसतं ना मॅडम. तुला असं म्हणायचंय की सुजितच्या मनात स्वानंदी बद्दल काही वाईट नाही. म्हणजे खरं सांगायचं तर सुजित स्वानंदीच्या प्रेमात होता आणि स्वानंदीने सुजितला नकार दिला. त्यामुळे सुजित स्वतःचं मानसिक संतुलन हरवून बसला. आता नाही म्हणजे अगदीच टेन्शन घेण्यासारखं नाहीये. सुजित बाबत जे काही घडलंय ते स्वानंदीला माहिती आहे. ती सावध असेलच. पण मॅडम, म्हणजे आम्ही दोघेही प्रयत्न करतोय सुजितला पहिल्यासारखं करण्यासाठी. पण आता ते दोघं एकटे आहेत. काही विचित्र घडलं तर म्हणून अस्वस्थ. नाही, असं काही होणार नाही. स्वानंदीने आधीच इतकं सगळं सहन केलंय ना. आता परत नको रे. म्हणे आपल्याला तिला वाचवायला हवं रे. हो, मी मगाचपासून त्यांना फोन लावतोय पण फोन उचलत नाही. आता थांबा, तुमच्या समोर लावतो. सुजित सर, अहो कसली गोळी घेताय? उचलतच नाहीये. मी ट्राय करते. नाही उचलत आहे. मॅडम, तुमचा फोन उचलणार नाही असं कधी झालंय? नाही म्हणी, आता वाट बघण्यात अर्थ नाहीये. तू जा, तिला शोधून आण. अरे जा ना. हो, मी जातो. स्वानंदी, या प्रश्नाचं उत्तर देणं तसं माझ्यासाठी कठीण आहे. म्हणजे स्वानंदी, आता आपण चांगले मित्र आहोत तर मोकळेपणानं सांगायला हवं ना. मी खरं तर अर्थातच सुजित सर. स्वानंदी, तू मला तुझा चांगला मित्र समजतेस, कारण आता मी तुला जे काही सांगणार आहे ते फक्त आणि फक्त माझ्या चांगल्या मित्रांनाच ठाऊक असावं असं मला वाटतंय, कारण मी कोणालाच सांगितलं नाहीये. सुजित सर, मी आधी पण तुम्हाला चांगला मित्र समजत होते आणि आत्ताही समजते.